प्रयत्न केलेले होते आणि अशा माणसांना आपण अंगावर घेणं, अशा माणसाला विरोध करणं हे चुकीचं आहे. SITच्या संदर्भात सुद्धा राजभवन भूमिका घेतली होती. पण चांगलं आपलं तुमच्याविषयी भांडण, जरांगे पाटलांची बाजू घेऊन चंद्रकांत दादांच्या समोर भांडण केलेलं मी सुद्धा बघितलं. देवेंद्रजीसोबत बसून बोललेलं राजेबरोबर होतं. दुसरे आमदार नुसतं बैठकीत यायला तयार असायचे, बघू यायचे, राजेबरोबर भांडायचे. अशा माणसांना तुमच्या बाबतीत हे होते की केलं होतं. जरांगे दादांचे ह्याच्याविषयी काही वैरत म्हणजे काही मनात नाही त्यांच्या इथे सगळं बोलणं माझ्यापर्यंत जाणार आलं की आता मी त्यांच्याकडे जाणार आहे. तर कोणी सुद्धा आमच्या कालच्या विनंतीला मागून जरांगे पाटलांची नाही हो का. काही गोष्टीचं जे मनामध्ये निर्माण झालेलं असतं ते मिळालं एका लगेच एका शब्दात होत नाही. आज राजेबरोबर साहेबांनी मनाचं मोठेपणा करून जरांगे पाटलांची भूमिका घेतलेली नाही. ती भूमिका जरांगे पाटलांनी सुद्धा आता बघितलेली असणार आहे. आणि राजेंद्र राऊत साहेबांना पक्ष महत्त्वाचा की समाज, याचं उत्तर आता इथं दिसायला नाही. अधिवेशन बोलवा आणि OBC भूमिका कोणाची काय ही समोर येऊ द्या. राजेंद्र राऊत साहेबांची सकारात्मकच आहे. नाही माझं त्यांच्या कार्यकर्त्यांचं राऊत साहेबांचं काम काय काम मी आज जरी शिंदे साहेबांच्या पक्षाचा प्रवक्ता असलो तरी या महाराष्ट्रामध्ये OBC मधूनच आरक्षण कसं मिळेल हे सांगणाऱ्यापैकी क्षेत्रात मान्य म्हणून जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या चळवळीला एक आपण सुरू प्राप्त म्हणून आम्ही सगळेजण कार्यकर्त्यांची भूमिका निभावत आहे. आणि योग्य पद्धतीनं जरांगे पाटील ज्यावेळेस हँडल करायला लागले त्यावेळेला आम्ही माझा रोल परत एकदा वेगळ्या पद्धतीने निश्चित केला की आता समाजाला जागृत करायचं काम म्हणून दादा करतील. सरकारमध्ये उणीव आहे, इथं फॉलोअप घ्यायला माणसं कमी आहे. समाज नुकसान होत होतं दिसल्यामुळं सरकारमध्ये आणि मी सरकारमध्ये जाऊन समाजाचं काम करतो. OBC म्हणून मराठीची जी भूमिका आहे त्यांच्यावर नेमकं हे आमदार काय बोलणार आहे ही भूमिका आज राज्याच्या समोर आली पाहिजे. आणि ही धाडस केल्याबद्दल मी राजेंद्र राऊत साहेबांना माझ्या आलो. शासनाने ते अधिवेशन बोलवलं पाहिजे. त्याचसोबत या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजामध्ये जे काही विकृष्ट याचं काम सुरू आहे आरक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक राजकीय पक्ष त्यात भूमिका निभवायला लागणार आहे. आणि सगळ्यांचं समाजाचं म्हणणं आहे, आमदार साहेबांचं म्हणणं आहे की हे सगळं एकदम मिटलं पाहिजे. आपण सगळे एकत्र आहे, सगळे समाज आपण एकत्र आहे आणि भांडण कुठेतरी मिटावं म्हणून त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो. आणि सगळ्या पक्षांनी एकत्र येत विधिमंडळात तुमच्या भूमिका जाहीर कराव्या, विशेष अधिवेशन